पुणे जिल्ह्यातील चाकण भाग हा आज महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारा औद्योगिक भागापैकी एक मानला जातो. इथे चाकण परिसरात शेती जमिनीचे भाव हे मुख्यतः मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता, रस्त्याची सुविधा आणि MIDC जवळील यावर अवलंबून असतात. काळी सुपीक पाण्यावरील जमीन ही सर्वात महाग मानली जाते, कारण या जमिनीत पाणी जास्त काळ टिकते आणि ऊस, भाजीपाला, फळबाग यासारखे फायदेशीर पिके चांगली येतात. त्यामुळे अशा जमिनीची शेतकरी आणि गुंतवणूकदार दोघांकडून मोठी मागणी असते. चाकण MIDC किंवा हायवेजवळ अशी जमीन असेल तर तिचा भाव साधारण एकराला 1 कोटी ते 3 कोटी रुपयापर्यंत जाऊ शकतो. काही ठिकाणी भविष्यात प्लॉटिंग किंवा कमर्शियल विकासाची शक्यता असल्यामुळे भाव आणखी वाढतात. काळी पण कोरडी जमीन म्हणजे जिथे माती सुपीक आहे पण पाण्याची कायम सुविधा नाही, अशा जमिनीचा भाव तुलनेने कमी असतात. या जमिनीत शेती करता येते, पण उत्पादन पावसावर अवलंबून राहते. त्यामुळे अशा जमिनीची भाव साधारण 50 लाख ते 1 कोटी रुपये प्रति एकर इतके असू शकतात. जर बोरवेल किंवा विहीर काढण्याची शक्यता चांगली असेल तर लोक अशा जमिनीही जास्त भावात घेतात. लाल मातीची जमीन काही भागात चांगली मानली जाते, विशेषतः डाळी, फळबाग किंवा हलकी पिके घेण्यासाठी. पण लाल मातीमध्ये पाणी काळ्या मातीइतके टिकत नाही, त्यामुळे तिची किंमत मध्यम असते. चाकणच्या आतील गावामध्ये लाल माती जमिनीचे भाव साधारण 40 लाख ते 90 लाख रुपये प्रति एकर दिसू शकतात. रस्त्याला लागून किंवा विकास होत असलेल्या भागात हे भाव अनेक वाढले जातात. दगडधोंड्याची किंवा खडकाळ जमीन शेतीसाठी कठीण समजली जाते, कारण अशा जमिनीवर ट्रॅक्टर काम करणे अवघड होते आणि पाणीही कमी टिकते. त्यामुळे उत्पादन कमी येण्याची शक्यता असते. म्हणून जमिनीचे भाव सामान्य 20 लाख ते 60 लाख रुपये प्रति एकर दरम्यान असतात. मात्र काही वेळा ही जमीन MIDC, हायवे किंवा मोठ्या प्रोजेक्ट जवळ असेल तर लोकेशनमुळे तिची किंमत अचानक वाढू शकतात. डोंगर उताराची जमीन किंवा चढ-उतार असलेली जमीन शेतीसाठी कमी सोयीची असल्यामुळे तिचे भाव सर्वात कमी असतात. अशा जमिनीमध्ये पाणी वाहून जाते आणि मशागत खर्च वाढतो. त्यामुळे चाकण परिसरात अशा जमिनीचे भाव साधारण 15 लाख ते 50 लाख रुपये प्रति एकर असू शकतात. पण फार्म हाऊस, रिसॉर्ट किंवा निसर्ग पर्यटनासाठी काही लोक अशा जमिनी घेत असल्यामुळे काही भागात किंमत वाढताना दिसते. चाकणमध्ये रोड टच जमीन, MIDC जवळची जमीन किंवा भविष्यात औद्योगिक विकास होणाऱ्या भागातील जमीन नेहमीच जास्त महाग असते. त्यामुळे एकाच गावात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी भाव खूप बदलू शकतात. म्हणूनच जमीन घेताना फक्त क्षेत्रफळ न पाहता मातीचे प्रकार, पाणी, रस्ता आणि भविष्यातील विकास या सर्व गोष्टी तपासणं खूप महत्त्वाचे असते. जर जमीन रोड टच असेल, पाण्याची व्यवस्था चांगली असेल आणि प्लॉटिंग शक्यता असेल तर तिची किंमत आणखी वाढते. अनेक गुंतवणूकदार भविष्यात रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रोजेक्ट येतील या अपेक्षेने जमीन खरेदी करतात. त्यामुळे काही गावांमध्ये शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अनेक पट जास्त पैसे मिळत आहेत. परंतु चाकण भागात जमीन घेताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनेक ठिकाणी NA, MIDC आरक्षण, झोनिंग किंवा कायदेशीर कागदपत्रांचे प्रश्न असू शकतात. 7/12 उतारा, रस्ता हक्क, झोन तपासणी आणि पाण्याची उपलब्धता नीट पाहूनच व्यवहार करावा. काही ठिकाणी एजंट भाव खूप वाढवून सांगतात, त्यामुळे स्थानिक बाजारभाव तपासणे हे आवश्यक ठरते. भविष्यात चाकण परिसराचा विकास अजून वाढण्याची शक्यता असल्यामुळे इथली शेती जमिनीची किंमत पुढेही वाढू शकते. त्यामुळे अनेक लोक चाकणला पुण्याजवळील महत्त्वाचा गुंतवणूक क्षेत्र म्हणून मानतात. जर तुम्हाला जमिनीची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर